आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणी मध्ये। तुम्ही तर आता ओळखलंच असेल की आज आम्ही काय दाखवणार आहोत व्हिडिओ मध्ये। आज आपण पाहणार आहोत कोकणातला शिमगोत्सव कसा साजरा होतो ते। आज आम्ही आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कुरुप गावामध्ये आणि इथला शिमगोत्सव आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत हा छोटा कदंब आहेत आपले आणि हे आपल्याला दाखवणार आहेत यांच्या वाडीमध्ये शिमगोत्सव कसा साजरा केला जातो। तर दाखवणार ना तू आम्हाला शिमगोत्सव? दाखवतेस त्याला, तू बोला आमचा शिमगा। कोकणी माणसाचा आवडीचा सण म्हणजे शिमगा। शहरात कामानिमित्त स्थायिक झालेला प्रत्येक कोकणी चाकरमानी शिमग्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो। शिमगा जसा जवळ येतो तशी या चाकरमान्यांची तिकिटासाठी लगबग सुरू होते। मग काय, कामावर सुट्टी मिळो अथवा न मिळो, कोकणी माणूस शिमग्याच्या पालखीच्या आणि आपल्या माणसांच्या ओढीने गावी येऊन पोहोचतोच। शिमगा हा फक्त एक सण नसून फार मोठा उत्सवच आहे। मग यावर्षी आम्ही ही संधी साधली आणि त्वरित निघालो आमच्या माईच्या गावी शिमगोत्सव साजरा करायला। एकदा का मुंबई गोवा महामार्गावर गाडी पोहोचली की कधी एकदा गावी पोहोचतोय असं वाटू लागतं। आम्ही पोहोचलो तेव्हा वाडीत रंगपंचमी साजरा केली जात होती। आम्हाला तर उत्सुकता होती ती गोमूचा खेळ पाहण्याची। इथे गोमूचं सोंग घेऊन घरोघरी नाचाचे सादरीकरण होते आणि त्यामध्ये प्रेक्षकांनी गोमू कोण आहे हे ओळखायचे असते। आणि त्याला कोकणामध्ये आपल्या खूप आपला मागणी आहे की होळीमध्ये सोंग घेऊन आपण हा सण साजरा करत असतो आणि सर्वांना विनंती आहे की हा सण वर्षाने एकदा येतो। तर तुम्ही मुंबईवरून आलेला आहात तर सर्वांनी असं आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी होळीला या आणि गोमूचा जो नाच आहे तो दरवर्षी बदलत आहे। कारण का माहिती का, ही जी आपली कोकणची परंपरा आहे, जरी कोणी हसलं तरी चालेल, आपली परंपरा आपण सोडायची नाही। ही परंपरा जोपासली तरच आपण संस्कृतीने पुढे जाऊ। तर आपण शहरामध्ये राहून ही संस्कृती पूर्ण विसरलेलो आहे आणि ह्या संस्कृतीची सध्या आपल्याला गरज आहे। या सोंगामधून काय घ्यायचं आपल्याला माहित आहे की सोंग हा जरी असला तरी हा देवीचा सोंग आपण देवीच्या नावाने करतोय। जेवढं तुम्ही जागर करताय त्या आदर होळीला सर्वांना देवी आपला आशीर्वाद, चांगला आशीर्वाद देणार आहे। उद्या देवी आपल्या देवीची पालखी आपल्या घरी येणार आहे। सर्वांनी उद्या रात्रभर आपल्या जागरण करायचं आहे।
खेळ सादर करणाऱ्यांचा उत्साह तर इतका दांडगा होता, मी तर खरंच थक्क झाले हा उत्साह पाहून. ताशांच्या आवाजाने आम्हालाही मोह आवरला नाही आणि आम्ही देखील खळात उतरलोच जाकडीच्या तालावर धमाल करायला. दुसऱ्या दिवशी दुपारी वाडीतल्या सगळ्या बांधवांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर पालखीच्या आगमनाची तयारी सुरू झाली. वाडीतील वाटा सुंदर रांगोळ्यांनी पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या. देवळांमध्ये देखील पूजेची तयारी सुरू झाली होती. मग आम्ही देखील निघालो पालखी आणण्यासाठी.
आता आम्ही हनुमानवाडीमध्ये आलो होतो आणि तिथून आता आम्ही आमच्या वाडीमध्ये घेऊन चाललो आहोत पालखी. आणि पालखी कशी नाचवत नाचवत इथून नेतात आणि काय गंमत असते. पुन्हा ते वाद्य एक असतं, त्या वाद्याचं नाव माहिती आहे का तुला? खालू. खालू, हां, ते खालू वाद्य वाजवतात आणि त्याच्यावर पालखी नाचवली जाते. ती जी गंमत आहे ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर तुम्ही आमच्यासोबत. आता पालखी वाडीत आलेली आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी फिरणार आहे. तर पालखीच्या स्वागतासाठी आपण आपलंही घर सजवणार आहोत. आता छानपैकी रांगोळी काढायची आहे आणि आरतीची तयारी करायची आहे. खालूच्या तालावर गावकऱ्यांनी जोरदार लेझिम सादर केली. वाजत गाजत पालखी आमच्या माईच्या घरी आली. नमस्कार मित्रांनो. तर असा साजरा केला आम्ही यावर्षीचा शिमगा. आवडला का तुला आमच्या गावाचा शिमगा? हो, मला तर फार आवडला. आणि मी तर तुम्हाला असं म्हणेन, जर तुम्ही पण कोकणी असाल तर नक्की तुमच्या गावामध्ये सुद्धा शिमगोत्सव साजरा होत असेल तर प्लीज आवर्जून या उत्सवाला जा, कारण खरंच खूप अनोखी मजा आहे या उत्सवाची. मला तर खूप मजा आली. तुम्ही यावर्षीचा शिमगा कसा साजरा केला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंती तर खरी मजा आहे. बाय.